त्याला 18,000 रुपये महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो. आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ. ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ. या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले. पण काळजी करू नका, कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे, आम्ही तो पैसा ठेवलेला आहे, आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही. कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही महिला सशक्तीकरणच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बघा, या योजनेचा मुख्य उद्देश राज्यामधील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचं जीवनमान उंचावणे हा आहे. बघा मित्रांनो, लवकरात लवकरच सगळ्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत, त्यामुळे कोणी काळजी करायची नाही. पुढची माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यामुळे लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, गेल्या काही महिन्यापासून बघा या योजनेने राज्यभरामध्ये भरपूर लोकांचं लक्ष वेधलेले बघा, आणि लाखो महिलांनी यासाठी बघा अर्जसुद्धा केलेले आहेत. काहींना पैसे भेटले, काहींना भेटले नाही. ज्यांना नाही भेटले मित्रांनो, त्यांनी व्यवस्थित आपलं अकाउंट वगैरे चेक करायचं आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला जे काही निर्देश सांगितले ते सर्व काटेकोरपणे पाळायचे आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अनेकांना यामधून लाभसुद्धा भेटलेला आहे. ज्यांना लाभ नाही भेटला त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, ज्यांना भेटला त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारचं एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यामधील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेली बघा. या योजनेचा जो काही मुख्य उद्देश मित्रांनो, महिलांना आर्थिक स्वावलंब मिळवून देणे, त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षमता वाढवणे आणि समाजामध्ये त्यांचा दर्जा उंचावणे हा आहे. बघा, सरकारचा हा जो काही प्रयत्न आहे महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी. आणि मित्रांनो, या योजना इतकी प्रसिद्ध झालेली की आत्तापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्या योजनेचा व्यापक पोहोच आणि लोकप्रियतेचा निर्देशही महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यामधील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला आहे. ही संख्या दर्शवते की राज्यामधील महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षिततेची गरज किती तीव्र आहे. मित्रांनो, या योजनेची जी काही अंमलबजावणी आणि लाभ वितरण बघा, सरकारने या योजनेची जी काही अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केलेली बघा. आत्तापर्यंत महिलांना 2 हप्त्यामध्ये पैसे वितरित करण्यात आले आहेत. मित्रांनो, कोणाकोणाला पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा. आणि हे वितरण थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जात आहे, जेणेकरून बघा पारदर्शकता राखली जाईल आणि मध्यस्थांची गरज कमी होईल. या पद्धतीमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे थेट डायरेक्ट आपल्याला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी बरेच जण 3ऱ्या हप्त्याची या ठिकाणी वाट पाहत आहेत. सध्या मित्रांनो, राज्यभरामध्ये महिलांना 3ऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. या 3ऱ्या हप्त्याबद्दल नुकतीच महत्त्वपूर्ण माहिती समोर आली, जी अनेक लाभार्थ्यांसाठी आशादायक आहेत. सरकारी सूचनांनुसार लवकरात लवकरच बघा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 3रा हप्ता जमा होणार आहे. ही बातमी बघा अनेक कुटुंबासाठी दिलासादायक असणारी, विशेष म्हणजे ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना लवकरात लवकर पैसे या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, 3ऱ्या हप्त्याची जी काही पात्रता आहे मित्रांनो, यामध्ये निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. बघा, या हप्त्याचे पैसे त्याच महिलांना मिळणार आहेत ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले, म्हणजे बँक खाते आधार कार्डला जोडलेले आणि ज्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT सक्षम आहे. हे महत्त्वाचं आहे बघा, कारण ते योजनेच्या पारदर्शक आणि प्रभावशाली अंमलबजावणीची खात्री देतात. आधार लिंक खाती DBT यंत्रणा वापरल्याचे गैरव्यवहार कमी होतो आणि योग्य लाभार्थ्यांना याचा परतावा मिळतो. मागील हप्त्याचं मित्रांनो समायोजन लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काही महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळालेली नाही आहे. या परिस्थितीमध्ये सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा. या महिलांना दोन्ही हप्त्याचे पैसे 3ऱ्या हप्त्यामध्ये एकत्रितरित्या मिळू शकतात. याचा अर्थ असा आहे की काही लाभार्थ्यांना या फेरीमध्ये डायरेक्ट बघा 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा. ही रक्कम मित्रांनो अनेकांच्या कुटुंबासाठी महत्त्वाची ठरू शकते, विशेष म्हणजे आर्थिक संकटाच्या वेळी याचा या ठिकाणी तुम्हाला भरपूर वापर होणार आहे. तर बघा, योजनेचे सामाजिक आणि आर्थिक प्रभाव. माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही महाराष्ट्रामधील महिलांच्या जीवनावर दूरगामी प्रभाव पडण्याची शक्यता आहे मित्रांनो, त्याचा आर्थिक सहाय्यामुळे महिलांना त्याच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मदत होती.
परंतु त्याचबरोबर मित्रांनो त्यांना दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ मित्रांनो, या निधीचा उपयोग शिक्षणासाठी, लघु उद्योग सुरू करण्यासाठी किंवा कौशल्य विकास करण्यासाठी सुद्धा केला जाणार आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास या योजनेमुळे महिलांना शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी अधिक संधी मिळू शकते. आर्थिक सहाय्यामुळे अनेक महिला उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित होऊ शकतात. शिक्षित आणि कुशल महिलांची संख्या वाढल्यास त्यांचा फायदा केवळ त्या व्यक्तीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला सुद्धा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर या योजनेमधून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे महिलांना कुटुंब आणि समाजामध्ये अधिक सन्मानाची वागणूक मिळू शकते. त्यांना महत्त्वाचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची या ठिकाणी संधी सुद्धा मिळते. त्याचबरोबर बघा, आपले जे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वचनपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये पार पडला. यावेळी बघा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते. यावेळी बोलताना बघा तुमचे चेहरे पाहून लाडकी बहीण योजना किती यशस्वी झाल्याची खात्री पटत आहे असं त्यांनी बघा मत व्यक्त केलं. ही योजना मित्रांनो डोळ्यामध्ये खुपत असल्याचं यांनी बघा लोक नागपूर कोर्टाकडे गेले, परंतु या ठिकाणी काही ही योजना बंद होणार नसून उलट लवकरच या योजनेचा 3रा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल बघा असं सांगितलं. बघा 3रा हप्ता सुद्धा लगेच जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तरी काही जणांच्या योजनेवर संशय आहे असे तुम्ही आम्हाला बळ दिलं तर योजना बघा 1,500 वरून 2,000 किंवा त्यावरून जास्त असं वाढू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं 1,500 ही छोटी रक्कम वाटत असली तरी सुद्धा महिला भगिनींसाठी ती छोटी नाही. आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी 100% फी माफ केली. लेक लाडकी लखपती योजना चालू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लखपती दिदी बऱ्याच अशा योजना या ठिकाणी चालू केल्या. आम्हाला पाहायचं आहे की असं सांगितलं की योजना मतांसाठी नसून बघा महिला भगिनींची पत वाढवण्यासाठी असल्याचं यावेळी स्पष्ट केलेलं बघा. जेवढ्या योजना शासनाने चालू केलेल्या आहेत त्यातील एक सुद्धा योजना बंद पडू दिली जाणार नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. मित्रांनो, लाडकी बहीणप्रमाणेच सुरक्षित बहीण देखील या ठिकाणी सुद्धा त्यांनी सांगितलं आहे बघा. आणि ज्यांनी कोणी बघा महिला भगिनींशी गैरवर्तन केलेलं बघा त्यांना फाशीची शिक्षा करणार असल्याचं यांनी सांगितलेलं आहे बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही योजना होती. लवकरात लवकर हे होण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा नक्की जॉईन करून घ्या आणि व्हिडिओवर लाईक करून टाका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती जाहीर झालेली पहा. 4,500 जे काही बघा ते खात्यामध्ये जमा होणार आहेत. या ठिकाणी जर पाहिलं आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेला अर्ज स्वीकारले जातात बघा. ऑनलाईन ॲपद्वारे देखील सुद्धा स्वीकारले जाणार नाहीत बघा. ऑनलाईन ॲपद्वारे सुद्धा आणि ज्या महिलांना या योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आपला अर्ज भरावा लागणार आहे, तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, मध्य प्रदेश जे काय बघा राज्य आहे त्या सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा ही लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतलेला बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला बघा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आली. मित्रांनो, यानंतर महिलांना अर्ज दाखल करता येणार नाहीत बघा. यानंतर अर्ज दाखल करता येणार नाहीत. या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये बघा 4,500 रुपये जमा होणार आहेत. मित्रांनो, पुढची माहिती बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. लाईक केल्यानंतर तुम्हाला आपले दुसरे व्हिडिओसुद्धा दिसणार नाही, तेव्हा व्हिडिओ लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जे काही काढायचं सबस्क्राईब बटन आहे ते लाल असेल ते काळं करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. तर बघा जुलै 2024 पासून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लागू झालेली. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये याची काय केलेली घोषणा केलेली बघा. प्रत्येक वर्षी योजनेसाठी बघा 46,000 कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 या वयोगटातील महिलांना दर महिन्याला बघा 1,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत बघा. ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी अशा महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ भेटणार आहे. रक्षाबंधनाच्या आधीच बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं मानधन अर्जदार महिलांच्या बँक खात्यावर एकत्रित जमा झालेलं आहे. या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट काय मित्रांनो की 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्यांची जी काही लाभाची रक्कम आहे प्रत्येकी बघा 3,000 रुपये
वर्ग करण्यात आलेली बघा. यानंतर योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली बघा. आता 30 सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे आता या ठिकाणी बघा जाहीर केली बघा. किती 30 सप्टेंबर ही मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत. जुलै ऑगस्ट बघा, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचं हे मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे पहा. याच दरम्यान मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार सरकारने रद्द केलेले आहेत बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी ग्रामीण भागामधील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, त्याच्यानंतर समूह संघटक CRP, त्याच्यानंतर मित्रांनो NULM, MSRLM आणि MAVIM मदत कक्ष प्रमुख, त्याचबरोबर सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका बघा, अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपलं सरकार सेवा केंद्र यांना या ठिकाणी अधिकार दिले होते. मात्र बघा या 11 प्राधिकृत संस्थांकडेच अर्ज भरून घेण्याचे अधिकार रद्द करण्याचा जो काही निर्णय हा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण माहिती बघितली. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व नोटिफिकेशन मिळत जातील.